बाबा नमान को प्रणाम महान त्यागी बाबा देव जी को प्रणाम परमात्मा एक 18/7/2026 मौजा सातारा या गावी 8 कुटुंबांमध्ये मासिक नवयवनाचे कार्यक्रम पार पडले। त्या गुरु मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून दैवी शक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई ह्या सुद्धा उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमाननीय राऊतजी ज्येष्ठ मार्गदर्शक परमपूज्य परमात्मा ईश्वर मंडळ नागपूर यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तापेश्वरजी वैद्य साहेब परमपूज्य परमात्मा ईश्वर मंडळाचे संचालक यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचकर शंकरभाऊ रेडाऊ मार्गदर्शक नागपूर यांना सुद्धा माझा नमस्कार। रामनाथजी गोटपुडे मार्गदर्शक सासरा यांना सुद्धा माझा नमस्कार। रवी भाऊजी रांजेवार मार्गदर्शक अडसा यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे तरमले साहेब मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार। मंचावर उपस्थित असलेले सर्व मार्गदर्शकगण, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्तागण सर्वांना माझा नमस्कार। उपस्थित असलेले सर्व शिवक बंधू भगिनी बाळगोपाल सर्वांना माझा नमस्कार। आज 8 कुटुंबामध्ये नवे हवन पार पडले आणि त्यानिमित्त ही चर्चा बैठक आयोजित केलेली आहे। कारण या मार्गात जुळणारा प्रत्येक सेवक कोणा नाही कोणा दुःखांना ग्रासलेला होता, कोणा नाही कोणा दुःखांना ग्रासलेला होता, म्हणून या मार्गात जुळला आणि जुळल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये भगवानाची ज्योत लावली तेव्हापासून दुःख दूर होणं सुरू झालं। कारण ही दैवी शक्ती आहे, ही दैवी आपण तुम्ही आम्ही कोणी प्राप्त केली नाही। महान त्यागी बाबा जमदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त केली। बाबाच्या कुटुंबावर दुःख होतं, दुःखातून मुक्त कसं झालं पाहिजे, बाबा भटकत होते इकडे तिकडे, म्हणून बाबांनी ही दैवी शक्ती प्राप्त केली आणि प्राप्त करून आपल्या कुटुंबातील दुःख दूर केलं। आणि दुःख दूर केल्यानंतर बाबांना वाटायचं का ही दैवी शक्ती मी आपल्या कुटुंबापुरतं न ठेवता माझ्यासारखे असे ह्या जगामध्ये कितीतरी कुटुंब दुःखी आहेत। बाबांनी विचार केला आणि खेड्यापाड्यामध्ये जाऊन जे काही साधना मिळेल त्या साधनानं या दैवी शक्तीचा प्रचार आणि प्रसार केला। आणि प्रसार केल्यानंतर या मार्गात बरेच मानव जुळले आणि या मार्गावर सेवक झाले। आणि सेवक म्हणजे सेवा करणे, व म्हणजे वचन पाळणे आणि क म्हणजे कर्म करणे। या मार्गात जुळल्यानंतर सेवकांनी वचन पाळला, कर्म केला आणि आपल्या कुटुंबातील दुःख दूर केला। ही दैवी शक्ती आहे। ह्या दैवी शक्तीसोबत कोणती शक्ती राहू शकत नाही अशी बाबांनी ग्वाही दिलेली आहे। माझा सेवक दुःखी राहू शकत नाही आणि गरीब राहू शकत नाही, न राहिला असेल तर आपल्या कर्म भोगायला राहिला, कर्म भोगायला राहिला हे बाबाचं उद्गारोत्तर म्हणणं होतं। परंतु सेवक मार्गात आला पण जागला नाही, सेवक जागला नाही, सेवकाला मार्ग कळला नाही। आज आम्ही पाहत आहोत गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये गटामध्ये इतकं दूषित परिणाम झालेला आहे का काही सांगू का त्याच्यात। मग आपण काय, आपण सेवक आहोत, मार्गात जुळलो आणि आपल्या गावामध्ये गटामध्ये दुश्मनी तयार केलेली आहे।
हा माझा न सेवक, हा त्याचा सेवक, हा त्याचा सेवक. काय काय शिकला आपण? आपण काही शिकलो नाही. बाबाने सांगितलं हे सगळं सेवक माझे आहेत. आपण म्हणतो का बाबाचे सेवक आहोत. मग आपल्याला जागणे आहे. मग कसं जागायला पाहिजे? जागायला कसं पाहिजे? ज्या दिवशी तुमच्या कुटुंबामध्ये दुःख होतं त्या दिवसापासून होतं त्या दिवशी बाबा बाबा करत होते. अनेकांमध्ये असताना काही वैद्यवाल्याकर गेला, जादू पोहण्यावाल्याकर गेला, भक्तायकर गेला, डॉक्टरकर गेले, परंतु दुःख दूर झाले नाही. का कारण दुःख दूर झाले नाही? मुठभर तांदूळ त्या भक्ताकडे जात होत्या, मुठभर तांदूळ घेऊन आणि त्याला आपली आकत लावत होत्या, परंतु दुःख दूर झाले नाही. आज ज्या दिवशी तुम्ही या मार्गामध्ये जुळले त्या दिवशी आपल्या भगवंताची ज्योत आपल्या कुटुंबामध्ये लावली, त्या दिवसापासून दुःख दूर होणं सुरू झालं. ही एवढी मोठी दैवीशक्ती आहे. मग या दैवीशक्तीचा वापर करण्यासाठी आपल्याला सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करणे फार महत्वाचं आहे. सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करणे फार महत्वाचं आहे. परंतु सेवकामध्ये राहिला नाही. हा तो तसा, तो तसा, तो तसा, तो तसा, पण तू कसा? जर आपण एक बोट त्याच्याकडे दाखवला तर चार बोट आपल्याकडे आहेत. चार बोट आपल्याकडे आहेत. हे समजून घेणे फार महत्वाचं आहे. समजून घेणे फार महत्वाचं आहे. कारण जरी तो एक त्याच्याकडे एक गुंडा असेल तर तुझ्याकडे चार गुंडे आहेत. मग मी कसा? मी काय करून राहिलो याचा विचार करणे फार महत्वाचा आहे. याचा विचार करणे फार महत्वाचं आहे. ही दैवी शक्ती आहे. केव्हा झटका देईल तुम्हाला याची काही गॅरंटी नाही. नो गॅरंटी. झटका केव्हा देईल याची काही गॅरंटी नाही. म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वशास्त्र नियमाचं पालन करणे फार महत्वाचं आहे. आपण सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये नेहमी म्हणतो कुटुंबात व शोकात एकता करीन. मग एकता आहे का? एकता आहे? गावागावामध्ये गट बांधले, हा त्याचा, तो त्याचा, तो त्याचा. कारण आपण अनेकांबरोबर तेच पद्धत आता आपण आपल्या अंगी ह्या करून राहिलो. विचार जर चांगले असतील तुमचे, आचार जर चांगले असतील तर विचार चांगले येतील. तुमचे आचार कसे आहेत, तुमचे विचार कसे आहेत ह्याच्यावर हा मार्ग अवलंबून आहे. जर हा आचार विचार जर चांगले नसतील तर विकार झाल्याशिवाय राहणार हे लक्षात ठेवून द्या. हे गाड बांधून ठेवा तुम्ही का विचार आचार आणि विचार जर चांगले नसतील तर विकार झाल्याशिवाय राहणार आहे हे नक्की ठेवलेलं आहे. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वशास्त्र नियमाचं पालन करा. आपलं जीवन सुखी बनवा आणि बाबाने जे सांगितलं त्या पद्धतीने आपलं वागण्याचा प्रयत्न करा. बरेच असे काय उदाहरण आहेत. हा मार्ग अनुभवावरून आहे. अनुभवावरून आहे. कोणी असं दाखवलं नाही का हा देव आहे का हा भगवान आहे म्हणून. हा धरून दाखवला कोणी? मार्गदर्शकाला दाखवला नाही. हा तुमच्या कुटुंबातील दुःख दूर झालं, तुम्हाला अनुभव आला, तेव्हा तुम्हाला वाटलं तर भगवान आहे. ही जागृत शक्ती आहे. परंतु मानव आहे. हा मानव बहुत हुशार आहे. हुशारपणे खूप हुशार. काम झाला माझा ना काय करू तुझा. काम झाला माझा आणि काय करू तुझा. कामापुरते आजीबाई टाकापुरता मामा बनते ना त्याच्यासारखी गंमत आपली आहे. म्हणून बाबाने जे भगवंताला वचन दिलं, तुम्हाला जे दिलं, बाबाने भगवंताला वचन दिलं तर मी निष्काम सेवा करीन आणि गरीब आणि दुःखी मानवाला जागवण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही जागले म्हणून या मार्गात जुळले आणि या मार्गात जुळून आपलं जीवन सुखी बनवलं. जो ह्या मार्गात जर सुखी समाधानी जीवन जगत नसाल किंवा तो आपल्या कर्मानं कुठेतरी चुकत आहे, भक्ती करण्यासाठी चुकत आहे. ही भक्ती आहे. आपण ही चर्चा बैठक आहे. ह्या चर्चामध्ये जाऊन बसा. भक्ती आहे ही भक्ती. आपण अनेकांमध्ये होतो. एक 2-2 तास नाटका पाहत होतो, गोंधळ पाहत होतो, तमाशा पाहायला जात होतो, सिनेमा पाहायला जात होतो 3 तासाचा. परंतु एका या चर्चा बैठकीमध्ये 1 तास बसासाठी लोक चर्चा बैठकीला येत नाही.
हा गावोगावी प्रकार तयार झाला आहे. कारण काम झालं त्याचा, आता त्याला कायची गरज आहे. परंतु ज्यावेळेस झटका पडते त्यावेळेस त्याला म्हणजे नाही बाबा बाबा करत येते. न मग मार्गदर्शन जाते, माझा असा झाला तसा झाला. पण मी खोटं चुकलो याचा त्याला भान राहत नाही. एक तुम्हाला चर्चापटीचा अनुभव सांगतो. एक म्हातारा होता, म्हातारा, आणि त्याला खूप ताप आला होता. असा ताप आला का फणफणत होता तापांना, 104 डिग्री ताप होता. मग शनिवारी दिवशी चर्चापटी दुसऱ्या गेली होती. तर त्याचा नातू होता 4थ्या वर्गामध्ये, आणि नातू होता तो म्हणे मी चर्चापटी जातो बाबा म्हणे. तर त्याचा आजा का म्हणे म्हातारा, अरे मी येतो म्हणे. तू म्हणे तापानं फण म्हणला असं म्हणजे कशाला जात येते समजे मोरावर येतच का म्हणे. तुझं काय म्हणे लहानसा बोल का त्याला तर काय मोरावर येतच का म्हणे, तापानं फणफणला असं म्हणे. मी कसा नेऊ पुढे तुला. अरे म्हणे बापू मला कॅरीवर सायकलच्या कॅरीवर बसव आणि ढकलत नाही म्हणे तिथं. पहा नातवानं कसाच केलं, नातवाला बसवलं, आज्याला बसवलं सायकलवर, ढकलं चर्चापटीला नेलं. चर्चापटी चालू झाली न संपत आली. म्हातारा म्हणते बाबाजी मी बोलू का 2 शब्द. अध्यक्ष आणि संचालक म्हणते बोला, म्हणते काय सांगायचं सांगा म्हणते. अजी म्हणते मला एवढा ताप होता, म्हणजे घरी भयंकर ताप होता. मी तापानं फणफणत होतो म्हणते, आणि हा ब्लँकेट पांघरून मी चर्चापटीला आलो म्हणते. परंतु त्या चर्चापटीमध्ये बसल्याबरोबर म्हणजे माझा ताप जर पूर्ण नष्ट झाला, आता काहीच ताप नाही म्हणे. काय म्हणे काहीच ताप नाही म्हणे. एवढी मोठी ही दैवशक्ती आहे. परंतु आपण एखाद्या कामाला जातो, मला दुखणं भरलाय, मला वेळ भेटली नाही, खूप वाहन असतात. शेवकाने खूप वाहन आहेत. तर ज्यावेळेस दुःख राहते त्यावेळेस बहाणा नाही केला, लंगलं फिरत आला तिकडून. शेवटी आपल्या आर्थिक परिस्थिती खालावली, शरीरही खालावला, तेव्हा या मार्गाचा आठवण आली. या मार्गातून आणि दुरुस्त झाला. अशी ही दैवशक्ती आहे. परंतु आपल्याला समजणे फार महत्वाचं आहे. आणि स्त्रियांनी मुलांना आणि पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. आपले नियम आहेत. परंतु शेवकीन बाई असते, शेवकीन बाई सकाळ संध्याकाळी विनंती करते. सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना, पण आठवण ठेवत नाही. आठवण राहतच नाही. कारण का तिला सकाळी उठल्या का कामधंद्याचं करावं लागते. कामधंदा करावं लागतं. सकाळी उठल्या का शेणपूजा करल, झाडझूड करल, भांडे घासेल, पाणी आणल. तिचं मन विचलित होऊन जाते खूप. आमचा शेवभाऊ उठला का आंघोळ पाणी केलं, पूजा केलं तर पहिले हॉटेलवर जाते खर्रा खावायला जातात का? खर्रा खाते ना. अरे खर्राचा इतका दुश्मन आहे मानवाचा, तर काही सांगू नका. काही कॅन्सर लोक झाले, कॅन्सर. बरेच लोक शेवका मार्गात आले तर झाले, त्या झाला जीवन खराब झाला. म्हणून शेवकीन बाई त्रासते मग. आणि तिच्या मनामध्ये जसाला एखाद्या पोराला काम नाही घेतलं तर शिवाय देऊन येते. नवरेले म्हणजे तो तिकडे जा मर तिकडे. अशा खेड्यापाड्यामध्ये आता शहरामध्ये आहे माहीत नाही. ह्या शिकलेल्या बाया तर खेड्याच्या बाया आमच्या अज्ञानी आहेत. समजा का नाही बोलूनच येतात. कारण का तिला दिवसभरून सकाळपासून उठली तर का नाही शेणपूजा करत, झाडझूड करत, भांडे घासत, पाणी भरत नसत, अजून वावरात जायला आपल्या शेतीवर. एवढा मोठा त्रास आहे. मग कसा किती नाही करत. म्हणून स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. असं तुम्हाला एक उदाहरण देतो मी. एक त्यागी सेवक होता, आणि त्यागी सेवक होता जुन्या गोविंदाला नांदत होता, चांगला कार्य करत होता. त्याला एकच मुलगा होता, ग्रॅज्युएट मुलगा होता. आणि ग्रॅज्युएट मुलगा असल्यामुळे अप टू डेट राहायचं, बिलकुल काय हे काम करायचं नाही. परंतु आईनं त्याला काम सांगितलं, बेटा म्हणे हे बैल बांधले आहेत म्हणे, बैल बांधले आहेत म्हणे,
तू यायला म्हणे पाणी पाजून दे आणि चारा टाकून दे म्हणे, चारा टाकून दे म्हणे. परंतु मुलानं काय ऐकलं नाही. ना बाईला आला राग, बाईला खूप राग आला. तो ते बाई काय म्हणते, शेवकीन बाई, जन्म देऊन माझा व्यर्थ झाला म्हणते. काय म्हणते, जन्म देऊन व्यर्थ झाला न मरशील काय म्हणते, मेलाच तर बरोबर म्हणते, मरशील तर तुला गोठ्यावर नेऊन गाडी म्हणते. हा शब्द भगवंतानं ऐकून टाकला, शब्द भगवंतानं ऐकून टाकला. आणि ऐकल्यानंतर मुलाला ताप आला. 3 दिवस ताप राहिला, पण बाईला आठवण नाही का मी या मुलाला असाच बोललो, आठवण राहिलीच नाही. मग मुलगा 3 दिवसानंतर दुरुस्त झालाच नाही. 4थ्या दिवशी मुलगा चालता झाला, गेला वरता, मरण पावला. बाई रडावं लागली, रडता रडता रडून काय उपयोग. शेवटी सर्व लोक जमले, मार्गदर्शक जमले, कार्यकर्ता लोक जमले आणि त्या मुलाला मरघटमध्ये नेला. कोणी म्हणते येती गाडा, कोणी म्हणते तेथी गाडा, कोणी म्हणते तेथी गाडा. त्या मरघट जवळ पहाडी होती, अजूनही आहे, पहाडी होती. त्या पहाडीवर गोट्यावर नेऊन गाडला. शब्द कसा होता बाईचा, मरशील तर तुला गोट्यावर नेऊन गाडीन, गोट्यावर नेऊन गाडीन. तर त्यांना गोट्यावर नेऊन गाडला. म्हणून स्त्रियांनी बाबांनी जे नियम दिले आहेत त्या नियमाचं पालन करणे फार महत्वाचं आहे. नियमाचं पालन करणे फार महत्वाचं आहे. हा जीवन बारोबारला येत नाही, आलाय तरी कोणाची ओळखी राहत नाही. हा माझा बापू का, माझा चुलता का, माझा हा भाऊ म्हणून राहते का ओळखी. या धरतीवर मानवाला, या मानवासारखे कार्य करणे फार महत्वाचं आहे. म्हणून बाबांनी म्हटलंय मानव धर्म, मानवासारखा वागणे हा मानव धर्म आहे. या मानव धर्माला जपणे फार महत्वाचं आहे. कारण हा देह हा खोका आहे, हा खोका आहे. याच्यामध्ये निरंकार निर्गुण असा एक शून्य असा आत्मदेह आहे. हा आत्मा या शरीरातून निघून गेला तर तुमचा शरीर मूर्त पावते. हा पिंजरा, एक पिंजरा खोका आहे. हा पिंजरा संतांनी म्हणला, बाबांनी म्हटलं, हा काय का पिंजरा डोले रे वा, एक सोहम पंची बोलले. हा सोहम पंची येथे आहे. हा निघून गेला तर तो दुसऱ्या जीवात्म्यामध्ये तयार होतो. नाही हे धरती मुरून गेली असती पूर्ण, कोणी राहिला नसता धरतीवर, या धरतीवर कोणी राहिला नसता. म्हणून हा आत्मा निरंकार निर्गुण आहे. हा जीवात्मा नश्वर आहे, हा याचा काही उपयोग नाही. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करा. मी पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून आपल्या शब्दाला विराम देतो. जाता जाता सूर्य उगवला नसता तर प्रकाश दिसला नसता, सूर्य उगवला नसता तर प्रकाश दिसला नसता, नदी नाले नसते तर समुद्र भरला नसता, नदी नाले नसते तर समुद्र भरला नसता, महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्माला आले नसते, महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्माला आले नसते तर हा मानव धर्म आपल्याला मिळाला नसता, हा मानव धर्म आपल्याला मिळाला नसता. सर्वांना माझा नमस्कार.